गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. सकाळचे जवळपास 9:30 वाजले आणि आपण काल आग्र्यामध्ये आलता कल्याणहून, म्हणजे मुंबईहून. काल आपण आग्र्याला आलता. काल ताजमहल फिरला, ताजमहल म्हणत आग्र्याचा जो लाल किल्ला आहे तो फिरला. आणि आज दुसरा दिवस आहे आपल्या आग्र्यामध्ये. सकाळचे जवळपास 9:30 वाजायला लागलेत आणि आज मी जाणार आहे ताजमहल बघायला. सकाळी जायचं प्लॅन होतं, पण सकाळी थोडासा पाऊस चालू होता, त्यामुळे काही जाता आलं नाही. आता थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि आता मी निघालो आहे ताजमहल बघायला. सकाळी जेवढी काही जास्त गर्दी नसेल मला असं वाटतंय. थोडंसं आधी नाश्ता करूया आणि मग बघायला जाऊया ताजमहल. आणि पोलिसाची खूप जास्त इथं पोलीस चेकिंग होते, एवढं तर माहिती आहे. आता माझ्या साईडलाच बघा पोलिसाची गाडी दिसायला लागली. नाही, प्रत्येक जागेवर पोलिस थांबलेले, म्हणजे काय व्हायले नाही व्हायले. आणि हॉटेलची रोज चेकिंग होते सकाळी. काल कोण आलं, कोण राहिले, किती दिवस राहणार आहे, असं पूर्ण चेकिंग होत्या. तर आता आपण नाश्ता करायला जाऊया, थोडंसं खाऊया, नंतर मी तुम्हाला ताजमहल दाखवतो. आणि सकाळी एवढं काही गलं आहे ना, जास्त ऑटो बिटो किंवा गाड्या चालणं झालं, शांतचं वातावरण. आणि जवळपास एक 800 मीटरचं आहे. जे जॉयस हॉस्टेल आहे ना ताजमहलचं जे मेन गेट आहे तिथून एक 800 ते 700 मीटरचं आहे, जास्त लांब नाही, त्यामुळं जवळच घेतलं मी. नाही तर कचऱ्याच्या डब्यात कसं करायला आहे. ही आपली कचरा काढायची गाडी आणि ही मोठी कचऱ्याची गाडी, त्याच्यामधून कचऱ्यात ही कल्ल्या ह्याच्यातून दुसऱ्या म्हणजे टाकायला लागेल कचरा. तसं साफसफाई बघायला गेलं तर आहे म्हणा आग्र्यामध्ये. आता हे मेन एरिया असल्यामुळं मला वाटते साफसफाई आहेत, जेवढं दिसायला लागले तेवढं त्याच्यापेक्षा तर. आणि समोरून अजूनच एक पोलीसची गाडी दिसायला लागेल, ते समोर कंटिन्यू पोलीसच्या गाड्या येत राहिल्या तिथे. आली पोलीसची गाडी. 2 कचोऱ्या खाले मी, नाश्ता केला. 20 रुपयाच्या 2 कचोऱ्या. नाश्ता करणं सोपं आहे बरं का, इथं खूप स्वस्त आहे, असं काही एवढं महाग नाही. आपल्या महाराष्ट्रात काय 15 रुपये 20 रुपयाला 20 रुपये 2 कचोऱ्या खाल्या इथं. खूप जारी नाश्ता झाला. आता मी चौकामध्ये आलो. ताजमहल मेट्रो ते चौक आहे, त्या चौकामध्ये आलं आहे. आणि इथं आहे ताजमहल मेट्रो म्हणून ताजमहल 500 मीटर आणि इथलं मेट्रो. काल आपण इथूनच आलता, तर जाऊया मधामध्ये एंट्री करूया. आणि चौकामध्ये सकाळी वातावरण एवढं काही माणसं दिसणार नाही. जसं दुपार होईल तेव्हा जास्त माणसं दिसतील. आणि गरमीनं पूर्ण परेशान करून ठेवले कालपासून आल्यापासून. तर जाऊया मधामध्ये ताजमहल. शहाजहां गार्डन, ताजमहल वेस्ट गेट 500 मीटर डिस्टन्स, पुराणी मंदिर. तर हे असं काय गेट. आणि बाहेर जे दिसायला आहे सगळे टॅक्सीवाली माणसं इथं. समोर गेट दिसायला आलं, त्या गेटमधून आपण एंट्री केलं. आणि इथे लिहिलं आहे अति प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर, 1 किलोमीटर लिहिलं आहे, 1000 मीटर. तर आपण असं झालं आला मधामध्ये. जाऊया मधामध्ये, तुम्हाला दोन्ही साईडला दाखवतो कसं दिसायला लागले. हे सुरुवातीला तरी दोन्ही साईडला झाड आहेत. आणि पोलिस बघा साईडला दिसायला लागले. पूर्ण पोलिसा म्हणजे जास्त कडक बंदोबस्त आहे. अरे यार, ताजमहलची मला वाटलं एंट्रीच आहे, पण ताजमहलची एंट्री नाही आहे. मला मॅपवर बघितलंच नाही. ताजमहलचं समोर ताजमहल चौक लिहिलं, त्याच्यावरूनच कळालं की ताजमहलचं एंट्री असून, पण ही एंट्री नाही आहे. हे वेस्ट गेट आहे, म्हणजे दरवाजे असतात ना पूर्ण ताजमहलच्या साईडचे, जे काय म्हणते त्याला गार्डन म्हणजे त्याच्यातलं एक साईडचा वॉल, म्हणजे वॉकिंग स्ट्रीट म्हणतात, चलण्याची जी साईड नसते तसं चालायला लागलो मी. आणि ही एंट्री नाही आहे ताजमहलची एंट्री तिकडं ताजमहल राहतो ना, म्हणजे जिकडं ज्या हॉस्टेलमध्ये राहतो का तिथून आहे. मी आता मॅपवर बघितलं, सकाळी उठलो, मला लक्षातच नाही बघायचं. डायरेक्ट मला वाटलं काय ताजमहलचं मेट्रो असेल, तिथूनच असेल. तर जाऊ द्या, हे असं चालत बी जाऊया. थोडीशी गार्डनमधून वॉकिंग केल्याने करत जाऊया. आणि पूर्ण चाळी काय बा नुसते झाडच आहेत. माकडं आलं मोबाईल घेऊन जाणे, माकडाची लई दहशत आहे इथे. हां, आता मी बरोबर आलो बघा. ताजमहल लॉकर रूम समोर बी लिहिलं आहे. आणि इतका मी रॉंग साईडला चालवलं, म्हणजे थोडंसं आउट साईडला. तर ताजमहल तिकडे लॉकर रूम आहे, जेवढे जर तुम्हाला बॅग ठेवायचे असले तर तिकडं आहे. त्यानंतर पर्यटन सहाय्यक केंद्र बी लिहिले. आता सगळे माणसं कुठं झालेले आहेत, आणि इथं गाड्या पण लावल्या आहेत माणसाला नेण्यासाठी आणण्यासाठी. आता सगळे माणसं कुठं झालेले त्या डायरेक्शनला जायचे, सगळे माणसं तिकडला जायचे. म्हणजे ताजमहलचं जे गेट असेल तो तिकडल्या साईडला असेल, तेव्हा सगळेजण तिकडे जायला लागले. समोर चालत आले नंतर इथं लिहिलं आहे बघा, वेलकम टू ताजमहल वेस्ट गेट, ताजमहल पश्चिम द्वार में आपका सभी का स्वागत आहे. तर आपण एंट्री घेऊया. आणि सकाळी बघा किती गर्दी दिसायला लागली, सगळे माणसं दिसायला लागले. तर तिकीट घेऊया आणि मधामध्ये जाऊया. गर्दी तशी सकाळी खूप जास्त दिसायला लागेल. थोडंसं रॉंग झालं, तिकीट काढायचं राहिलं, कारण डायरेक्टच घुसलं. मला वाटलं डायरेक्ट तिथं जायचं. आधी तिकीट काढूया, टोकन भेटते. टोकन काढल्याच्या नंतर असं मला जात आहे. तर तिकीट तिकडून प्रवेश एंट्री आहे, तिथं टोकन दिलं जातं. पहिले टोकन घेऊया, नंतर मला जाऊया. आणि इकडं आहे टोकन घ्यायचं, तिकीट काढायचं काउंटर. मी डायरेक्ट मला जाऊ लागलो, डायरेक्ट तर जाता येणार नाही. टोकन घेतलं मी, तेच म्हणलं एवढी कसं काय जाता येतं. मला आधी तिकीट घेऊया.
हे आलं तिकीट काउंटर आपलं, कॅश पेमेंट बुकिंग काउंटर. जास्त गर्दी दिसणार आलं इथं, तर जाऊया आपण तिकीट घेऊया. मला इथं ऑनलाईन करायची खूप जास्त दिक्कत यायला लागली. कालपासून आलो नाही तेव्हापासून जास्त करून पैसे कॅश द्या म्हणाले, म्हणजे ऑनलाईन सिस्टम जास्त करून कोणी घेणं झालं. फक्त कोणी म्हणाले आता मी इथं तिकीट काउंटरला गेलो तिथं फक्त कॅश होऊन लिहिलेलं आहे. कॅश ऑनलाईन करायला पाहिजे का नाही. QR कोड लावलेले साईडला पण ते चालणं झाले, तर पेमेंट फेल म्हणायला लागले. तर मला ATM म्हणून पैसे काढून आणावं लागले, जावं लागले, पैसे काढून आणायला लागले. आणि तर तिथून पैसे काढले ATMमधून, तिथे कॅश भरणार, नंतर ते टोकन देऊन मग मला मध्ये एंट्री भेटणार. थोडंसं ऑनलाईन करायला पाहिजे. तसं QR कोड लावलेला आहे पण ते पेमेंट फेल होते म्हणते, वेबसाईट थोडीशी डाऊन असेल बहुतेक. आता 250 रुपयाचे टोकन घेतलं आणि असं एक टोकन दिले आणि समोर एक पावती दिली, ती घेतली आपण. आणि आता मधात जाऊया, चेकिंग करूया, मधामध्ये एंट्री करूया ताजमहलच्या. हे पूर्ण 250 रुपयात म्युझियम येतं ह्याच्यामध्ये आणि ताजमहल पण येतं. जास्त करून 50 रुपयाचीच घेऊ लागले, पण मी 250 रुपयाचं घेतलं. बघूया आता, जाऊया मधात. समोर चेकिंग व्हायला लागले सगळ्याची. चेकिंग झाली पाठीमागं, आणि चेकिंग तर खूप जास्त टाईट झाली. सगळे चेक करायला आले मधामध्ये. पर्स काढा म्हणा, इथं कसल्या प्रकारची काहीच मधात घेऊन झालं एंट्री नाही. आणि जर तुम्ही ट्रायपॉड आणत असला, जे मोबाईल संग येते, किंवा DSLR कॅमेरा आणत असला, ते पण इथं बंदी आहे. मधामध्ये काहीच घेऊन येऊ शकत नाही. म्हणजे जे कॅमेऱ्याचे मोबाईल आहे फक्त आणि फक्त काय घेऊन येऊ शकता तुम्ही मधामध्ये, मोबाईल घेऊन येऊ शकता. बाकी कसल्या प्रकारची इथं पिक्चर काढण्याची मनाई आहे. तर आता मधात आलो मी आणि तुम्हाला दाखवतो समोर कसं दिसायला लागलं. समोर असं काय दिसायला लागले, दोन्ही साईडला काय म्हणते त्याला, घुमट टाईप नाही, बघण्याचं असतं ते, मला लक्षात नाही. तर मला आता एंट्री केली, आता आपण दाखवतो तुम्हाला. आणि गर्दी तर खूप जास्त दिसायला लागली. पश्चिम गेट, आता मी पश्चिम गेटमधून मला त्यांनी एंट्री केल्या. आणि तिकडला आहे पूर्व गेट, तिकडून बी एंट्री करू शकता आणि समोरून पण एंट्री करू शकता. तर आपण इकडल्या साईडने केले. मी इकडून आलो असतो, मला लक्षात नाही, तर इकडल्या साईडने आलतो आणि हे समोरच दिसायला लागला असा नजर. किती भारी दिसायला लागले पूर्ण. असं जवळून बी दाखवतो तुम्हाला. आणि पब्लिक तर खूप जास्त आहे, पण सकाळ तेवढी जास्त नसते. जशी दुपार होईल तेवढी वाढत चालते. आता सुरुवातीची कमान दिसते, त्याच्यावर ते कारागिरी बघा किती भारी दिसायला लागली. पूर्ण कारागिरी पूर्ण बनिले आणि त्याच्यामध्ये उर्दूमध्ये लिहिले का कशामध्ये लिहिले माहीत नाही आपल्याला, तरी बघा कसं दिसायला लागले पूर्ण. तुम्हाला मॅजिक गोष्ट दाखवतो, दिसायला लागले का समोरच ताजमहल, मुख्य दरबार, मेन गेट लिहिले समोर. आणि मधामध्ये जायला लागला आपण आणि समोरच ताजमहल दिसायला लागले. ओ लय मोठे दिसायला लागले. अरे अंधार झाला, दिसायला लागले पूर्ण. आणि हा मेन गेट समोरचा. समोरच ताजमहल आहे, पण जे गरमीनं जे हाल झाले ते बघा, पूर्ण पाणी तोंडाला दिसायला लागले. आणि समोरच ताजमहल आहे, पूर्ण वाईट दिसायला लागले. तर जाऊया आपण तिकडे. आल्यानंतर सगळेजण फोटो काढायला, इतके जण फोटो काढायला नावच नाही. आणि गरमी तर व्हायचलाय, पण तरी खूप जास्त पब्लिक आहे आणि पाऊस चालू नाही. तिथे बघा सगळेजण त्या लोकेशनला फोटो काढाय, इकडून फोटो काढ, तिकडून काढ. कॅमेरामॅन बी थांबले तर सगळे थांबले तर, आणि सगळेजण झालेत. आणि मधामध्ये जे कारंजे आहेत त्याच्यामध्ये मधात झाला एंट्री नाही. आणि चारीकडे गार्डन बनले, सगळे अँगलनं फोटो काढले. जाऊया आपण ताजमहल बघायला, ताजकडे. हे आता आलो मी कारंजापाशी, तिकडून समोर चालत आणि पूर्ण इथले कारंजेच चालू आहेत समोर दिसायला आले. आणि इथं एक फोटो काढायचा आपल्याला. मला फक्त पाण्यामध्ये पडू दे नका मोबाईल. जे गरमीनं हाल झाले ते त्यालाही झालं आहे. आणि इथं पाणी आहे, उमस इतकी झाले का नाही, खूप जास्त झाले. सगळेजण फोटो काढायला, आपण बी 2-4 फोटो काढले, बस झाले. जास्त फोटो काढणं सांग नाही. तर जाऊया आपण समोर ताजमहल काढा. अँगलनं काढायला लागेल सगळेजण. इकडे एकदा एक अँगल, इकडं दुसरा ऐकला अँगल, सगळे अँगलनं काढायला लागेल. जसं जवळ येईन तसं ताजमहल मोठे दिसायला लागले. तुम्ही औरंगाबादचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीनगरचा जो काय म्हणतात बीबी का मकबरा बघितला, त्याच्यासारखा दिसायला लागला. कारण तो बघून आलेला आहे मी, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठा दिसायला लागला. समोर दाखवतो तुम्हाला, खूप मोठा दिसायला लागला. गुंबड बी खूप मोठा आहे. वरी बहुतेक कन्स्ट्रक्शन चालू आहे मधामध्ये. आणि हे काय दिसायला लागलं आपलं ताजमहल. खूप उंच दिसायला लागले, खूप मोठं बी दिसायला लागले. त्याच्या साईडच्या मिनारा पण खूप मोठ्या दिसायला लागल्या.
ताजमहलपाशी. आणि मकबऱ्यामध्ये मधात जायला वेगळी तिकीट आहे 200 रुपये मधामध्ये जायला. आणि जे बाहेर तुम्ही दिसायला लागलं जर बाहेर साईडला फिरायचं असलं तर 50 रुपये तिकीट आहे. आणि जर मधामध्ये जायचं असलं तर इथं लिहिलेलं आहे 200 रुपये. तर मी बाहेरूनच काढून आणलं 250 रुपये तिकीट. जर मधात जायचं असलं तर तुम्हाला 250 रुपये द्यावं लागतं. आणि बाहेर जर साईडनं फिरायचं असलं 50 रुपये तिकीट आहे. तर जाऊया मधामध्ये. आणि तिकडून आलो मी. मला तिकडून एंट्री नाही, पूर्ण फिरून इकडून साईडनं जावं लागतं मधामध्ये. मी लाईनीला जाऊन तिकडे लागलो आणि तिकीट चेक करणारे म्हणते तुझ्या पायातलं कुठं आहे. तर पायामध्ये असं शूजच्या वर घालायला होते, म्हणजे कपडा घालायला होते, ज्यामुळे की जे पांढरं मार्बल आहे त्याचे फरशी आहे ती घाण होऊ नये. तर ते इथं भेटते समोरच लाल आणि पांढऱ्या कलरचं, म्हणजे पांढऱ्या निळ्या कलरचं. तर आता घातलंय आपण, जाऊया. आणि 50 रुपये फक्त बाहेर, मधात 200 रुपये घेऊन जाऊ देते. तर जाऊया मधामध्ये मेन मकबऱ्यामध्ये. चेक केलं पाठीमागं आणि साईडनं चालवले कॉर्नरनं. आणि इथं थोडंसं जवळून दाखवतो तुम्हाला कसं आहे. पूर्ण फरशी आहे, फरशी पूर्ण पांढऱ्या कलरची. साईडनं तिकडून बॅरिकेडिंग लावले. मधात मी तिकडे जाऊ देते, पण साईडनं आता चालायला लागलो. जाऊया वरी मकबऱ्यामध्ये. आता मला थोडंसं जवळून दाखवतो ताजमहल कसं दिसतंय. असं दिसतंय पूर्ण समोर वरपर्यंत. बघा डिझायनिंग दिसायला लागली काय, कारागिरी. तिकडे एक आहे मिनार, हा एक मिनार आहे आणि इकडे एक मिनार आहे. मधामध्ये जाऊया आपण ताजमहलच्या. हे मधामध्ये आलो ताजमहलच्या. असं काय दिसतंय. आणि हे त्यांची कबरकडे जायचा रस्ता, जे की शहाजहानची बायको मुमताज. कबर एक इकडल्या साईडला आणि शहाजहानची इकडल्या साईडला. मध्ये जाऊन आलो मी. जी कबर होती मुमताज महलची आणि शहाजहानची ती बघून आलो. आता मध्ये थोडंसं साईडला फिरतो, तुम्हाला बघ दाखवतो कसं आहे ताजमहलच्या साईडला. आता आपण पूर्ण ताजमहल बघता आलो यमुनेच्या किनाऱ्यावर. यमुना जायला लागली, समोर दिसायला लागले का. आणि तिकडं आहे आग्र्याचा जो किल्ला आहे. आपण आग्र्याचा काल किल्ला गेला बघा, तिथून एक फोटो काढले होते, ते दिसायला लागलं. कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर ते दिसायला लागला. थोडा धुंदक दिसायला लागला. थोडा झूम करून दाखवतो. तिथून फोटो काढले होते पूर्ण. तिथून भारी दिसते जे ताजमहल आहे, तिथून भारी दिसते. आणि ही पूर्ण यमुना नदीवर जायला लागली. आणि साईडलाच बसलेलं आहे आपलं ताजमहल बनलेलं आहे. पूर्ण पाणी व्हायला लागले. आता आलो वरी. आणि इथं जे पायातले घातले होते ते काढून टाकायचे आपल्याला, म्हणजे शूजमधले हे घातलेले काढून टाकायचे. फाटून गेलं ते खालून, उगं घाण होऊ नये जी पांढरी फरशी त्याच्यासाठी येते. मकबऱ्याहून खाली आला आणि आता आले माझ्या पाठीमागं मेहमानखाना ते लिहिले बा मेहमानखाना. तर असं काय हा मेहमानखाना आणि समोरच ताजमहल दिसायला लागला. किती भारी दिसायला लागलं, एकदम भारी दिसायला. थोडीशी ब्राईटनेस वाढली तुम्ही आणि कसलं भारी दिसायला लागले. पाऊस चालू झाला वापस ताजमहलवर. आता थोडंसं बघितलं, अजून म्युझियम बघायचं राहिले, अजून खूप काही बघायचं राहिले. आणि हे मेहमानखाना, जिथं मेहमान येत असते, नावच ठेवले ना मेहमानखाना, म्हणून मेहमानखाना. आणि समोरून आपली यमुना नदी जायला लागली ती दाखवतो. आणि खूप सारे महाराष्ट्रातले आपली माणसं भेटायला लागली. शिर्डीचे, पुण्याचे, अहिल्यानगरचे, औरंगाबादचे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे, त्यानंतर आपले परभणीचे पण सगळीकडे भेटायला लागले. आणि वरून तुम्ही यमुना नदी बघितली. आता सर्वचं जवळून दाखवतो तुम्हाला यमुना नदी. आणि पाऊस चालू झाला आहे, थोडा जास्त नाही चालू झालं, थोडा चालू झालं. हे बघा दिसायला लागलं का, हे समोर यमुना नदीचं पाणी जायला लागलं. आणि समोर खाली गार्डन बी बनलेलं आहे, चिंचेचं झाड आहे इथं. आणि समोर ताजमहल किती सुंदर दिसायला लागले. बाकी इकडं मेहमानखाना. आपल्याला अजून बी खूप सारे काय फिरायचं आहे, पण पाऊस जोरात चालू झाला. पाऊस यायला लागलाय आणि सगळे पळायला लागले. पाऊस यायला लागले जोराने. पावसात भिजल्यानंतर बिमारच पडायला लागले सगळेजण, कसे पळायला लागले. तर
पाऊस यायला लागलाय आणि पाठीमागे नजारा बघा दिसायला लागलाय, कसा दिसायला लागलाय, एकदम पाऊस पडायला लागला पावसामध्ये ताजमहलच्या समोर. भिजूया पावसामध्ये. पुन्हा पावसामध्ये भिजायला लागले, कसा भारी दिसायला लागले. ला 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 ला. मोबाईल मी धोक्यात घातला बरं का, पाण्यात जर पावसात जर पडला तर काही विषय येत नाही. पूर्ण पावसात पाणी पडायला लागले. पलीकडल्या साईडला होता ताजमहल, ताजमहलच्या समोरूनच आला आपण आणि इथं कारंज्याचं राल लावलेलं आहे आणि समोर आहे ताज म्युझियम म्हणजे ताज संग्रहालय. इथं लिहिलेलं आहे ताज संग्रहालय. तर ताज संग्रहालयामध्ये काय काय बघूया. तर हे असं काय दिसतंय ताज संग्रहालय. जाऊया मधामध्ये तुम्हाला दाखवतो काय काय मध्ये. तर लिहिलेलं आहे ताज संग्रहालय. हे शहाजहानच्या काळात वापरले जाणारे सोन्याचे आणि चांदीचे सिक्के. कोण आलो ताजमहलचे जे मुख्य दरवाजा आहे ते पाठीमागे ते बाहेर आलो मी. आता जवळपास 10 वाजता मी गेलो मधामध्ये आणि आता 1 वाजायला लागला आणि मधामध्ये पाऊस पण आला आहे. तर 3 दरवाजे आहेत. एक पश्चिम दरवाजा, त्यानंतर मुख्य दरवाजा जे समोरून येते आणि त्याच्यानंतर एक आहे पूर्व दरवाजा. तर कुठल्या दरवाजाने जाऊया, कारण आता ऊन पडले, पाऊस आल्याने ऊन पडले की अजून जास्त गरमी होते आणि मग पाऊस यायला तर सगळे गायब झाले सगळी माणसं. आता वापस यायला लागले आणि ऊन बी पडायला लागले. तर काय करूया आता आपण, अंगाचे कपडे सगळे ओले झाले तर हॉस्टेलवर जाऊया, कपडे बदलूया, चेंज करूया आणि जेवण बी करायचे. जेवण बी केलं नाही, सकाळी नाश्ता केला थोडंसं. तर हे होतं ताजमहल. ठीक आहे, बघितलं आपण पहिल्यांदा. जवळपास मला वाटतं 2 घंटे लागतील तुम्ही जर नॉर्मल आला. आणि मधामध्ये म्युझियम आहे, म्युझियममध्ये मला काही शूटिंग करू दिलं नाही त्याने, म्हणजे नाही करायचं. फक्त मधामध्ये दगड ठेवले तर 2-4 प्रकारचे त्या काळातले चित्र आहेत बनवलेले. तर हे होतं ताजमहल आणि आसपासची त्याची जागा जी बाग बनवलेली आहे. तर अजून काय संध्याकाळी बघू आपण अजून काय बघायला भेटते. सध्या तरी जाऊया खाली बाहेर. जे गेट आहे त्याच्या बाहेर निघालो मी आणि इथं आसपास दुकानं बी येतं. जर तुम्हाला काय घ्यायचं असलं शाहीसारखं हे नाही, की पलीकडे अँटिक दुकान आहेत म्हणजे जे जुन्या काळातल्या गोष्टी भेटत होत्या तशा प्रकारच्या भेटतात. आणि दोन्ही साईडला झाड आहेत, खाण्यापिण्याचं बी आहे, मॅग्नेट बी आहे. मला मॅग्नेट पण घ्यायचे इथं दिसायला येतं खूप सारे. पण आधी काय करूया आपण, आधी हॉस्टेलवर जाऊया. दोन्ही साईडला दुकानं बी आहे इथं. झाला संध्याकाळचे जवळपास 8:30 वाजले आणि जेवण करून मी जवळपास 3 वाजता जाऊन झोपी गेलो घरी. रूममध्ये जाऊन झोपी गेलो आणि पूर्ण दिवसभर पाण्यामध्ये भिजून बी कंटाळा आला. तर बाहेर निघालो मी वापस ताजमहलकडे झाला. पण ताजमहल तर बंद झाला जवळपास सूर्य निघण्याच्या नंतर आणि सूर्य मावळण्याच्या अगोदर आणि सूर्य निघाल्याच्या नंतर 45 मिनटं असं काहीतरी नियम आहे. म्हणजे सूर्य मावळा की बंद होते आणि सूर्य निघाला की चालू होते. तर आता मी रस्त्याने जायला लागलो आणि दोन्ही साईडनं बघा बंद दिसायला सगळं, लाईटिंग सगळं बंद दिसायला लागले. कारण दिवसभर चालू असते, संध्याकाळी काही कस्टमर इकडे येत नाही काय नाही. बघूया 2-4 दुकानं आहेत का चालू आहेत का बघूया. कारण मला ते मॅग्नेट घ्यायची जे आपण फ्रीजला चिटकवतो ना, रेफ्रिजरेटरला ते चिटकवतो का ते बघायची, भेटतात का ते घ्यायची होते. आणि जेवण बी करायचं होतं. 8:30 वाजले. तर बघूया भेटतात का, चालू आहेत का. तिकडल्या साईडला जाऊन आलो मी ताजमहलच्या साईडला आणि सगळं बंद झाले. कारण 6 वाजता तिकडे बंद होतं आहे. आता वापस आलो मी आणि थोडे संध्याकाळ झालं म्हणून मोबाईल चोरी होण्याचं थोडंसं भीती वाटते ना, कारण संध्याकाळी आपण नवीन जागेवर आहे. तसं पोलिसाची कंटिन्यू इथं गाड्या यायला जायल्यात, पण थोडंसं भीतीच वाटते. आपण काय करूया, आग्र्याचा पेठा भेटला जे लय फेमस आहे ते बघू, खाऊया आणि जेवण हे करूया. आणि कंटिन्यू गाड्या यायला येतात, 2 व्हीलर. मला लय बी वाटतं गाडी 2 व्हीलर आल्या आणि त्याच्यानंतर मोबाईल हिसकटून घेऊन झाला. त्यासाठी थोडंसं मी हे कारण काय म्हणते त्याला हातात पकडून धर, नाही तर गाडी घेऊन जाईन कोणतरी. तसं घेऊन जाणार नाही कारण पोलिसाचा बंदोबस्त खूप जास्त आहे इथे. रस्त्याने चालताच इथे एक अशी दुकान आली जी पूर्ण मार्केट बंद झाले. आणि मार्केट बंद झाल्यानंतर इथं थोडेसे 2-4 मॅग्नेट दिसले आणि बाकी काय पण दिसायला लागले अजून. आपले त्यानंतर ही काढायचे, शेंगदाणे काढायचे, लसूण कुटायचं, खलबत्त्या दिसायला लागले. आणि इथं मॅग्नेट पेन खूप सारे मॅग्नेट बी दिसायला लागले. तर बघूया आपल्याला कोणतं आवडते. दादानं काढून दाखवले तर ह्याच्यामध्ये ताज आलं. हे पूर्ण काचेचं म्हणजे प्लास्टिकचं आहे, मध्ये लाईट लागते. त्यानंतर ग्लास कप आहे, त्यावर लिहिलं
गेट ऑफ इंडिया, गेट ऑफ म्हणाले, ताजमहल आग्रा इंडिया लिहिले. त्यानंतर अशा प्रकारचे याच्यावर दगडावर कोरलेले आहेत. क्लिप बी आहेत ज्या की हे लाईट किचन बी आहे असं पूर्ण. आणि त्यानंतर हे साधे मॅग्नेट आहेत. त्यानंतर लाकडाचे पण इथं आहेत. त्यानंतर ग्लास आहे, हा पण ग्लास सुंदर दिसायला लागला आहे. त्यानंतर या प्रकारचे बनलेले जे कायचे म्हणते दगडाचेच बनलेले, मार्बलचे बनलेले खूप भारी दिसायला हे पण. आणि त्याच्यानंतर हे ठेवायचं, हे पण पूर्ण मार्बलचंच बनलेले आहे. त्यामध्ये ज्वेलरी बॉक्स आहे पूर्ण, त्याच्यात बी पूर्ण भारी दिसायला लागले. तर मी म्हणतो एवढं मला काही विशेष वाटलं नाही, पण हा कप भारी वाटला. तर आपण काय करूया, कपच घेऊया. पाणी मॅग्नेट घेतलं होतं ते जवळपास 400 रुपये म्हणलं, मी 200 रुपये म्हणलं त्याला. पण देते का नाही बघूया आपण. आता जाऊया जेवण करून येऊया. आणि जाताना जर बघितलं, आता मला वापस बोलायला लागले, बघूया देते का नाही. कारण मला माहिती आहे त्याचा रेट किती आहे. कारण मी कपावर काय एक नॉर्मलचा कप आहे आणि त्याच्यावर फक्त स्टिकर केलं आहे. तर 200 रुपयाला ते कप आणि ते मॅग्नेट गेलंच पाहिजे, नाहीतर मी घेणार नाही. बघूया. थाली आपली सिंपल रोजच प्लेन थाली खाल्ली, सकाळ दुपार संध्याकाळ. कारण दुसरं काही आपल्याला आवडणं झालं. प्लेन थाली, 8 रुमालाची भाजी, त्यानंतर मटर आणि काय पनीर आहे, आलूच आहे का पनीर आहे वाटतं. आणि ही आलूची भाजी, डाळ आणि 4 रोट्या आणि कप. पण ते घेतलं मी 240 रुपये घेतले. कप, किचन आणि मॅग्नेट घेतले. तर जेवण करूया पाहिजे. 100 रुपयाची प्लेट झाली. आणि इथं 100 रुपयात ठीक आहे, तुम्हाला जेवायला भेटते आणि जेवण पण पूर्ण होतं. तर जेवण झालं आता आणि जायला लागलो वापस हॉटेलला. जवळपास 9:15 वाजेल. तर हा व्हिडिओ पद्धत ठेवूया. हा होता पूर्ण ताजमहल आणि आग्रा फिरण्याचा व्हिडिओ. बाकी तर काय उद्या सकाळी आपल्याला निघायचं इथून. तर हा व्हिडिओ पर्यंत ठेवूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हां, पुढल्या व्हिडिओमध्ये मला खूप कार्यक्रम भारी दिसणार आहे. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय. आणि चौकामध्ये संध्याकाळी लाईट दिसायला लागली.